सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवलं। मंत्रिमंडळात असतानाही लाभाचं पद सोडलं का नाही सवाल उपस्थित। तर आपण स्वतःहून पद सोडल्याचा संजय शिरसाटांचा दावा। हल्ल्याच्या 24 तासांनंतरही सैफ अली खानच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अपयश। सुतारकाम करणाऱ्या संशयिताला चौकशीनंतर पोलिसांनी सोडलं। पोलिसांची 20 पथकं आरोपीच्या मागावर। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। सुदर्शन घुलेसह अन्य आरोपींनाही उद्या न्यायालयात हजर करणार। वाल्मिक कराडच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावाने परदेशात मोठी गुंतवणूक असल्याची सूत्रांची माहिती। परदेशातूनच दहशतीचे कॉल येत असल्याची ही माहिती। बीडमध्ये वाल्मिक कराडचा खंडणीखोरीचा धंदा। मे 2024 मध्ये 2 कोटींच्या खंडणीसाठी रमेश घुलेनं अवधाच्या मॅनेजरचं अपहरण केल्याची माहिती। तर पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कामाऐवजी धर्माला मतदान। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। लैंगिक अत्याचार हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळीच्या भावांवर तडीपारीची कारवाई। 3 भाऊ ठाणे जिल्ह्यातून तडीपार। आणि खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लागणार चाप। आरोग्य विभागाकडून राज्यभरातील रुग्णालयांची तपासणी मोहीम। जिल्हा स्तरावर पथकांची नियुक्ती।